बघा तुम्ही आता गणित लिहून घ्या, व्यवस्थित गणित लिहिलं असेल ते प्रश्न व्यवस्थित काळजीपूर्वक वाचा, त्या गणिताचा अर्थ काढा. गणित वाचले की पटपट पटपट उत्तर लिहायचं नाही बाळांनो, त्याचा अर्थ काढून घ्यायचा. पुरेपूर माहिती समजल्यानंतर मग गणित मांडणी करायला सुरुवात करायची. जर अर्धवट लिहायचं नाही, काय थोडं समजतं काही तर लिहित बसता, लिहू नका. पहिल्यांदा काय विचारले, काय माहिती दिलेली आहे बघा. एक्स कुणाला मानायचं, एक्स कुणाला घ्यायचं, त्याच्या पुढली संख्या कोणती असेल, कुठला नंबर असेल, याचा पूर्णपणे तुम्ही विचार करा. इन द ऑरेंज गार्डन ऑफ मिस्टर मधुसूदन देर आर 150 ऑरेंज ट्री. मधुसूदन नावाच्या एका व्यक्तीच्या गार्डनमध्ये, बागेमध्ये 150 ऑरेंजेस आहेत, ऑरेंजची झाडं आहेत. द नंबर ऑफ ट्रीज इन इच रो इज 5 मोर दॅन दॅट इन इच कॉलम. कॉलमपेक्षा रो रांगामध्ये 5 झाडं जास्त आहेत. फाइंड द नंबर ऑफ ट्रीज इन इच रो अँड इन इच कॉलम विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग फ्लो चार्ट. बघा, नंबर ऑफ ट्रीज इन अ कॉलम इज एक्स. कॉलमला एक्स जर असतील तर नंबर ऑफ ट्रीज इन इच रो किती असणार, एक्स प्लस 5. जसं तुम्ही प्रतिज्ञेला उभा राहता, लाईनी असतात, रांगा असतात, रांगा. मग रांगा जर 10 असतील तर प्रत्येक रांगेत 5 मुलं जादा असतील, बरोबर. मग टोटल कसं मोजतो आपण, रांगांची संख्या 10 आणि एका लाईनला 5 जास्त आहेत, म्हणजे 10 5 15 एका लाईनला. मग टोटल किती झाली, 10 गुणिले 15, 10 गुणिले 15 झाली. त्या पद्धतीनं हे गणित सोडवायचं आपल्याला. पण योगायोगानं 10 15चा आहे का, पुढं बघूया आपण. टोटल नंबर ऑफ ट्रीज किती येणार इथं, एक्स गुणिले, थांबा एक मिनिट, एक्स घेतलं, नंबर ऑफ ट्री इन इच रो किती येणार तर एक्स प्लस 5. टोटल नंबर ऑफ ट्रीज किती आहेत, 150. प्रेम क्वाड्रॅटिक इक्वेशन, याचं क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे या दोघांचा गुणाकार. काय येणार इथं, एक्स इन ब्रॅकेट एक्स प्लस 5 इज इक्वल टू 150. फाइंड एक्स नंबर ऑफ ट्रीज इन इच कॉलम and in each row. Okay. Let the number of trees in a column be x. कॉलम म्हणजे ह्या कॉलमला प्रत्येक किती कॉलम आहेत, x, आणि रो झाडे किती जास्त आहेत, 5. नंबर ऑफ ट्रीज इन इच रो इज x प्लस 5 आणि दोघांचा गुणाकार म्हणजे total number from the given condition x गुणिले x, x स्क्वेअर प्लस 5x आणि मायनस 150 बरोबर 0. आता वजा 150चं फॅक्टर पडा, 5 त्रिक 5 सक्क 3 दोन्ही 6 बे 1 बे 1 1 1. 5 फरक आला पाहिजे. बे 1 बे बे 5 10 आणि 5 त्रिक 15. 15तून 10 गेलं, 5 आलं. मिडल टर्मचं साइन मोठ्या संख्येला प्लस दिलं, प्लस मायनसचा गुणाकार मायनस. 15तून 10 गेलं, मिडल टर्म आला आपल्याला 5. 5 बरोबर आहे, म्हणजे आलेलं उत्तर बरोबर आहे. पहिली संख्या एक्स स्क्वेअर प्लस दोघांपैकी 15x मायनस 10x मायनस 150 इज इक्वल टू 0. काय कॉमन निघल, x. x प्लस 15 मायनस 10 कॉमन काढला, मायनस मायनसचा गुणाकार प्लस 2 ब्रॅकेट इक्वल आलं.
ही दोघं इक्वल, इज इक्वल टू 0, x प्लस 15 इज इक्वल टू 0 और x माइनस 10 इज इक्वल टू 0, x इज इक्वल टू 10, x इज इक्वल टू मायनस, झाडांची संख्या निगेटिव्ह असणार आहे का? नाही, म्हणून x इज इक्वल टू 10. म्हणजे 10 लाईनी असतील तर प्रत्येक लाईनला 5 झाडं जास्त आहेत, म्हणजे किती असणार? 15. कॅल्क्युलेशन तुमचं x² प्लस 5x पुन्हा पक्षांतर केलं, फॅक्टर पाडलं, मान्य करून x इज इक्वल टू 10. बट नंबर ऑफ ट्रीज कॅन नॉट बी निगेटिव्ह, निगेटिव्ह असू शकत नाही. x बरोबर 10, नंबर ऑफ ट्रीज इन अ कॉलम इज 10 and number of trees in a row is equal to x plus 5. 10 plus 5 means is equal to 15. Number of trees in each row is 15.